34, 35, 36, 37, 38. रोल नंबर प्रेझेंट देताना रोल नंबर बोला. प्रेझेंट मॅम. 37 का 38 कसं कळेल मला? 38. 37. 39, प्रेझेंट सांगितलं ना. 40, 40 present, ma'am. 41, 41 present, ma'am. 42, 42 present teacher. 43, Present ma'am. 44, Present ma'am. Present ma'am. 45, 46, Present, ma'am. 47, 48, 48 present 49, ma'am. 49, Present, ma'am. 49. 50, Present. 51, 52, 53, 53 present. 54, 55, Present, ma'am. 55 present. 56. Yes, 56, 56 present. 57, 57 present. 58, 59, 60, Present ma'am. 61, 61 present. 62, Present ma'am. 63, Present, ma'am. 64, Present, ma'am. 65, 66, 67, Present, ma'am. 67 present, ma'am. 68, 68 present, ma'am. 69, Polymer Technology. Roll number 1, Polymer Present, students. Roll number 2, 3, Present. 4, Polymer student. Roll number 4, 5, 6, Present, 7. ma'am. कुठला रोल Roll नंबर number प्रेझेंट येतोय? present, ma'am. 6 roll number. 7, 8, 9, Present ma'am. 10, Present, ma'am. 11, 12, Present, ma'am. Number Polymer 13, Technology. Ma'am, roll number 8 present. घेतली प्रेझेंट 12, 13, 14, Present ma'am. 15, Present, ma'am. 16, Ma'am, 12 number. Present ma'am. 17, Present ma'am. 17. 18, 19, Present ma'am. 20, 20, 21, 21 नंतर आहे का पॉलिमर?
इथून पुढे मी रॅन्डमली कधी पण तुमची अटेंडन्स घेणार. मेकॅनिकल ए डिव्हिजनची मॅक्सिमम मुलं अब्सेंट असतात सतत, आणि जे ज्या दिवशी अब्सेंट असतील त्यांचे रोल नंबर जे ते मी पोस्ट करेल. अटेंडन्सला सुरू झाल्यानंतर जॉईन झालेले काही आहेत का स्टुडंट्स की ज्यांचे रोल नंबर इथे मेन्शन नाही झालेले, अटेंडन्स नाही लावली गेली आहे? असेल तर सांगा मी Yes, ma'am. नंतर ग्रुपवर. तर किती रोल नंबर? Yes, ma'am. 42, 45. मला वन बाय वन सांगाल का? एकदम सगळे सांगाल? ब्रांच सांगायची, रोल नंबर सांगायचा. मॅम मेकॅनिकल ए डिव्हिजन 31. किती? 31. हो Ma'am, मॅम. mechanical B division 45. किती 5? 45 B division. ओके. नंतर A division 42. Ma'am, ma'am. ए डिव्हिजन किती? 42. 31 मॅम. कुठली Ma'am, डिव्हिजन? A division, mechanical A division 9. 9. Ma'am, mechanical A division 42. आता पहिले ए डिव्हिजन वाल्यांनी सांगा. 42 किती वेळा सांगतो रे? नेक्स्ट. ए डिव्हिजनचे संपले. 46 ma'am, mechanical A. मॅम 46. 46. हा, अजून? मॅम 10. ए डिव्हिजन? हो. ए डिव्हिजनचे कोणी राहिले का नंतर जॉईन झालेले? बी डिव्हिजन 12 number. 12 नंबर. 12. अजून? 60. 36. हा, नंतर? 60. 60. Ma'am, B division चे सांगू का? हा, बी डिव्हिजनच सुरू आहे आता. हो का? 45 B division. केलं ना बाबा? 32 मॅम. 32. अजून? 33 ma'am. बी डिव्हिजन. B division 33. अजून? 3. बी डिव्हिजन 6, 7 आहे. Roll number. बी डिव्हिजनचे आता मी अब्सेंट मार्क केलेले रोल नंबर सांगते, ते आहेत का त्यांनी सांगा. रोल नंबर 6, 7 आहे. 9, 11. Ma'am, I 9. 11 आहे. Ma'am, division A ची सांगताय का तुम्ही? डिव्हिजन बी चे सांगते मी. बी डिव्हिजन सांगते. 9 आहे का? 11, 15, 16, 17. 16 आहे मॅम. बी डिव्हिजन हा, बी डिव्हिजन 16 आहे मॅम. 17, 19, 20, 24, 26, 27, 28, 31, 35, 39. 28 Huh? काय? 28 आहे. 28 आहे मॅम. 35, 39, 47, 51, 52, 54, 58, 51 आहे मॅडम. 52, 54, 58, 59, 65, मॅम 59 प्रेझेंट आहे. 65, 69, 69, ए डिव्हिजन चेक करा. 1 रोल नंबर, 2, 4, 5, 6, 7, 8. रोल नंबर 11, 14, 15, 17, 21, 23. Teacher 16 present आहे. Teacher 16 present आहे.
मी 16 बोललीच नाहीये, 15 आणि 17 बोललीये. 21. Twenty-three, 26, 29, 30. माइक म्यूट करा. 40, 41. Forty-three, 44, 45, 47, 48, 50, 54, 55, 58, 59, 60, 64, 65. I'm going to report all these numbers who are absent today. मी रॅन्डमली कधी पण अटेंडन्स घेत जाईल आणि हे सगळे जे काही रोल नंबर्स आहेत या त्या रिस्पेक्टिव्ह ब्रांचेसला मी रिपोर्ट करत जाईल इथून पुढे. मी रॅन्डमली कधीही अटेंडन्स घेईल, कारण गुगल फॉर्मवर मी बघितलं जे नाही येते ते सुद्धा अटेंडन्स देतात. पॉलिमर टेक्नॉलॉजी रोल नंबर 2, 4, 7, 11, 18, 20. मॅम 62 पण आहे पॉलिमर टेक्नॉलॉजी. 4 present आहे टीचर. 62 रोल नंबर शेवटचा नंबर आहे का? नाही मॅम. 63 पण आहे. $39 present mechanical. कुठली डिव्हिजन ते सांगशील का? A division. टीचर केलं का? पॉलिमर रोल नंबर 4 present आहे. मॅम मेकॅनिकल हो, केलं. ए डिव्हिजन 40 प्रेझेंट. किती? 40. अरे आता मी जे रोल नंबर वाचले त्याच्या व्यतिरिक्त जे आहेत त्यांनीच फक्त सांगायचंय. तुम्ही ऐकले नाही का रोल नंबर सांगितले तेव्हा? मग आता 1 पासून सगळे परत स्वतःची प्रेझेंटी देतील का? मी रोल नंबर जे अब्सेंट मार्क केलेले आहेत ते मी वाचून दाखवलेले आहेत. ज्यांनी तेव्हा प्रेझेंटी दिली ते माझ्यासाठी प्रेझेंट आहे. बाकी सगळे रोल नंबर जे आहेत ते मी आज त्या डिपार्टमेंटला रिपोर्ट करणार, कारण हे सगळे कंटिन्यू फ्रिक्वेंटली अब्सेंट नंबर आहेत. अँड व्हेरी सॉरी टू से पण मेकॅनिकल ए डिव्हिजन इज व्हेरी इरेग्युलर अँड नॉट सिरियस अँड डेडिकेटेड टुवर्ड स्टडी. आणि अशा विद्यार्थ्यांची गरज अजिबातच नाही. इथून पुढे रॅन्डमली कुठल्याही लेक्चरला फिक्स नसेल, आज घेतल्यावरती लगेच उद्या घेतली जाईल. त्यामुळे तुम्हाला सगळे लेक्चर्स अटेंड करणं कंपल्सरी. आणि जे मुलं रेग्युलर लेक्चरला येत नाहीयेत त्यांना असाइनमेंटचे मार्क्स तर कमी मिळणारच आहे, शिवाय टर्मेंटचे मार्क्स सुद्धा कमी मिळतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि मला कोणीच सांगायचं नाही आज अटेंडन्स घ्या, आज मी प्रेझेंट येतात. मी रॅन्डमली कधी पण अटेंडन्स घेईल. त्यामुळे तुमचे प्रत्येक एक लेक्चर अटेंडन्स कंपल्सरी असणार आहे. याच्यात वेळ गेला तरी चालेल, पण जे इरेग्युलर स्टुडंट्स आहे ते आता पॉइंट आउट होतील. Sharing my screen with you, we are going to complete yesterday's topic, that is tenses. Before starting tenses, just a minute, I have planned to tell you. सर्वांनी मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये मी सांगते त्या प्रकारची एक डिक्शनरी आहे, ती डाउनलोड करायची आहे. ग्लोसरी ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टर्म्स नावाचा तुम्हाला एक पॉइंट आहे. त्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरती मी टाकणारच आहे त्याचा स्क्रीनशॉट. फक्त त्याच्यासाठी CSTT प्ले स्टोअरला जाऊन हे ऍप्लिकेशनचं नाव टाकायचंय CSTT आणि ते डाउनलोड करायचंय. दिस इज ग्लॉसरी ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टर्म्स. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ची जी ग्लोसरी असते, जी काही वोकॅब्युलरी असते ती वेगळी असते. अँड बिंग स्टुडंट्स इट्स एसेन्शियल की प्रत्येकाला ती
डिक्शनरी जी आहे, whenever you are going to come across the words in a official language, you must be updated with its meaning. So सर्वांनी ती जी काही डिक्शनरी मी सांगितलेली आहे vocabulary ती डाउनलोड करायची आहे, गो थ्रू करत राहायचंय. त्याच्यात कुठलेही शब्दाचा अर्थ त्याच्यातनं एक्झामला विचारला जाऊ शकतो. सो जस्ट गो थ्रू इट, कीप द हॅबिट ऑफ रिडिंग इट, नॉट डिफिकल्ट. असं नाही की त्याच्यातले अर्थ तुम्हाला माहित नाही. मी त्याचा स्क्रीनशॉट जो आहे तो ग्रुपवरती शेअर करणारच आहे. तो स्क्रीनशॉट बघून तुम्ही कन्फ्युज व्हायला नको म्हणून सांगितलं. शेअरिंग माय स्क्रीन विथ यू. इफ द स्क्रीन इज विजिबल, दिसते स्क्रीन? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yesterday we have done with tense, started with tense, which means tempus. Tempus is a time frame. We have completed present tense and its aspect, that is present indefinite, which is called as simple present tense, present continuous tense, present perfect tense, present perfect continuous tense. Now we'll start with past tense. पास्ट इंडेफिनाइट टेन्स, ज्याला सिंपल पास्ट टेन्स म्हणतात, ज्या वेळेला आपल्याला ऍक्शन जी आहे ती कंप्लीट झालेली आहे इमिजिएट पास्ट मध्ये, म्हणजे नुकत्याच झालेल्या पास्ट मध्ये, त्यावेळेला आपण सिंपल पास्ट टेन्स यूज करतो. काल मी तुम्हाला सांगितलं की प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे जे काही मिनिंग आहेत ते आणि सिंपल पास्ट टेन्सचे जे काही मिनिंग आहेत ते मोर अबाउट सेम असतात. दॅट्स वाय प्रेझेंट परफेक्ट टेन्सला तुम्ही पास्ट सिंपल टेन्स ने रिप्लेस करू शकता. द सिंपल पास्ट इज यूज्ड टू डिस्क्राइब एन ऍक्शन और एन इव्हेंट or condition that occurred in the past. For example, I played, she or he played. I have played and she or he has played. Same meaning, I have played and he and she has played. Immediate past मध्ये म्हणजे नुकत्याच भूतकाळामध्ये 5 मिनिटं आधीच्या 10 मिनिटं आधीच्या एखादी ऍक्शन कंप्लीट झालेली असेल, when you are speaking, that time we use past indefinite or simple past tense. Past continuous tense is used to describe action going on in the past. Past मध्ये going on होती. I was playing, he or she was playing, you were playing. तुम्ही खेळत होतात, मी खेळत होतो, किंवा ती किंवा तो खेळत होते, म्हणजे पास्ट मध्ये ऍक्शन गोइंग ऑन कंडिशनला होती. अशा अर्थाचे जेव्हा सेंटेन्सेस फ्रेम करायचे असतात, दॅट टाइम वी यूज पास्ट कंटिन्युअस टेन्स. Next is past perfect tense is used to refer to action that took place and were completed in the past. भूतकाळातच ऍक्शन सुरू झाली आणि भूतकाळातच पूर्णपणे संपली, अशा अर्थाचे सेंटेन्सेस फ्रेम करताना आपण पास्ट परफेक्ट टेन्स यूज करतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅड प्लेड, ही और शी हॅड प्लेड. नाउ सेम रूल विथ दिस परफेक्ट टेन्स. आपण जसं प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये बघितलं की येणारा वर्ब जो आहे तो पास्ट पार्टिसिपल असतो, त्याच पद्धतीने पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये हॅड नंतर येणारा जो वर्ब असतो तो पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब असतो, तोच यूज होतो. दॅट्स वाय आय हॅड प्लेड और ही और शी हॅड प्लेड. ते खेळले किंवा त्यांचे खेळून झाले. द ऍक्शन इज कंप्लीटेड इन द पास्ट. Next is past perfect continuous tense is used to indicate the action. A continuing action in the past began before another past action began or interrupted the first action. Past perfect continuous tense अशा अर्थाचे सेंटेन्सेस फ्रेम करतात जिथे ऍक्शन पास्ट मध्ये सुरू झाली होती आणि दुसरी पास्ट ऍक्शन जी आहे ती सुरू होती, और इंटरप्टेड द फर्स्ट ऍक्शन म्हणजे पहिली ऍक्शन पूर्ण झाली किंवा सुरू होती आणि मग लगेच दुसरी ऍक्शन सुरू झाली. आय हॅड बीन प्लेइंग, मी खेळत आलेलो होतो. पास्ट मध्ये एखादी ऍक्शन कंटिन्यू होती आणि मग नंतर इंटरप्ट झाली, अशा प्रकारचे मीनिंग्स ज्या वेळेला आपल्याला द्यायचे असतात, दॅट टाइम वी यूज पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स.
Then future tense, again we are having 4 aspects: future indefinite, future continuous, future perfect, and future perfect continuous tense. When you are using future indefinite tense, the simple future is used to refer to action that will take place after the act of speaking or रायटिंग. बोलतो आहे त्याच्यानंतर इमिजिएट फ्युचर मध्ये जर का ती होणार असेल आणि जर का त्या ऍक्शन होण्यामागची सर्टन्टी, निश्चितता जर का जास्त असेल, वी यूज सिम्पल फ्युचर टेन्स. पण जास्त शुअर आहे की हे होणारच. आय शॅल प्ले, ही ऑर शी विल प्ले, ते खेळणार. म्हणजे काय? देर इज अश्युरन्स, देर इज श्युअरिटी. दॅट टाइम वी यूज सिम्पल फ्युचर टेन्स. आय आणि वी ला आपण शॅल यूज करतो आणि ही शी सगळ्यांना विल यूज करतो. डझंट मीन आय विल नाही म्हणू शकत, बट शॅल or should expresses obligations. Future continuous tense is used to describe action ongoing in the future. ज्याला future progressive पण म्हणतात. Future progressive is used to refer to continuing action that will occur in the future. Future मध्ये जी येऊ शकते त्या ऍक्शनला रेफर करण्यासाठी आय शॅल बी प्लेइंग, मी खेळत असेन. ही और शी विल बी प्लेइंग, ते किंवा तो किंवा ती खेळत असेल. अश्युरन्स अबाउट द फ्युचर ऑनगोइंग ऍक्शन, भविष्यात अशी क्रिया घडत असेल. अशा प्रकारे ज्या वेळेला आपल्याला सेंटेन्सेस फ्रेम करायचे असतात, वी यूज फ्युचर कंटिन्युअस टेन्स. Future perfect is used to refer to an action that will be completed sometime in the future before another action. कोणाला काही अडचण आहे का? माईक म्यूट करून टाका मग. फॉर एक्झाम्पल, आय शॅल हॅव प्लेड, माझं खेळून झालेलं असेल. म्हणजे भविष्यात या वेळपर्यंत ही क्रिया माझी कंप्लीट झालेली असेल. सिंटॅक्स जर बघितला तर बघा, सब्जेक्ट आहे, त्यानंतर शॅल किंवा विल, मग हॅव. आय बरोबर हॅव, ही शी बरोबर सुद्धा हॅव यूज होईल. इथे हॅज यूज होणार नाही. आय शॅल हॅव प्लेड, ही और शी विल हॅव प्लेड. अदरवाईज आपण बघितलं की ही शी बरोबर हॅज लागतो, परंतु ज्या वेळेला आपण फ्युचर परफेक्ट टेन्स यूज करतो त्यावेळेला आपण इथे शी विल हॅज प्लेड असं नाही म्हणत, शी विल हॅव प्लेड. अशाच पद्धतीने सेंटेन्स फ्रेम करतो. इथे सुद्धा हॅव नंतर येणारा वर्ब जो आहे तो पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्बच पाहिजे. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, future perfect continuous tense is used to indicate a continuing action that will be completed at some specified time in the future. For example, I shall have been playing. अशा प्रकारचे sentences framing जे आहे ते फार rarely use होतात. We'll talk about this, but still as it is in the aspect, that's why I am just reading it out. कि future perfect tense सुद्धा, continuous tense सुद्धा. Now this table is sufficient to all those who fail to understand. ज्यांना टेन्स वाईज अडचणी येतात त्यांच्यासाठी हा जो काही टेबल आहे, जिथे एकच एक्झाम्पल सगळ्या आस्पेक्ट मध्ये दिलेला आहे, सफिशियंट टू अंडरस्टँड. जसे की प्रेझेंट मधला सिंपल फॉर्म आय प्ले, प्रोग्रेसिव्ह फॉर्म आय एम प्लेइंग, परफेक्ट फॉर्म हॅव प्लेड, प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह फॉर्म हॅव बीन प्लेइंग. पास्ट फॉर्म मध्ये आय प्लेड, आय वॉज प्लेइंग, आय हॅड प्लेड, आय हॅड बीन प्लेइंग. फ्युचर फॉर्म आय शॅल प्ले, आय शॅल बी प्लेइंग, आय शॅल हॅव प्लेड, आय शॅल हॅव बीन प्लेइंग. The meanings are going to get changed accordingly. Same sentences वेगवेगळ्या पद्धतीने दिले. To study it, do practice it. Will find it easy. Simple form जे आहेत ते शक्यतो while speaking यूज करायला पाहिजे. आपण आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मध्ये मेजरली बघितलं की तुम्ही जितकी इझी असाल अंडरस्टँडिंगला
तुम्ही जितके अंडरस्टँडिंगला मिनिंग वाईज इझी असाल तितकं तुमचं कम्युनिकेशन समोरच्याला बोललेलं कळतं. दॅट्स वाय इट इज एक्सपेक्टेड दॅट perfect progressive forms of any tense, that could be present, that could be past, or that could be future, must be avoided because it is little bit difficult to understand and sometimes the listener may misunderstand what exactly you are talking about. So while speaking it must be avoided, as you can replace it easily with perfect forms or with progressive forms. One must not go on using it in oral deliveries of communication. Especially oral communication जेव्हा तुम्ही करत असतात त्यावेळेला कुठल्याही टेन्सचा परफेक्ट प्रोग्रेसिव्ह फॉर्म जो आहे तो शक्यतो यूज करू नये असा अनरिटन रूल आहे. का? कारण की अशा प्रकारचे सेंटेन्स फ्रेमिंग जे असतात ओरल स्पीकिंग मध्ये स्पेशली डिकोड करायला डिफिकल्ट जातं ऐकणाऱ्या. आणि आपण ऑलरेडी आपल्या प्रिन्सिपल मध्ये बघितलेलं आहे की आपण इझी टू अंडरस्टँड असलं पाहिजे, कन्साइज सेंटेन्सेस फ्रेमिंग यूज केले पाहिजे. मग बघा इथे सेंटेन्स फ्रेमिंग जे ते लेंदियर होतात, शॉर्ट होत नाही, म्हणून परफेक्ट प्रोग्रेसिव्ह फॉर्म्स ओरल कम्युनिकेशन मध्ये अवॉइड केले पाहिजे. जिथे यूज करण्याशिवाय अल्टरनेटिव्ह नाही तिथे तुम्हाला करावेच लागतील, बट शक्यतो रिप्लेस इट विथ either the perfect form or the progressive form of tense. Examination point of view, तुम्हाला वर्ब ट्रान्सफर करायला येतात और तुम्हाला आयडेंटिफिकेशन येऊ शकतं की अमुक एक सेंटेन्स कुठल्या टेन्स मधलं आहे. टेन्स झाल्यानंतर उद्याचं आपलं रेग्युलर लेक्चर जे आहे त्या लेक्चरला मी व्हॉइस फॉर्म घेणार. टेन्स ज्याला इथे हा जो काही आपण टेन्स फॉर्म बघितला हा सगळा ऍक्टिव्ह व्हॉइस फॉर्म ऑफ सेंटेन्स स्ट्रक्चर आहे समजा. त्या सेम गोष्टींना पॅसिव्ह कसं करायचं ते आपण सायमल्टेनियसली उद्याच्या लेक्चरला बघणार. मग शिल्लक राहील तुमचा फक्त कंजंक्शन पार्ट, मग कंजंक्शन नंतर आपण इतर फॉर्म्स बघणार. यात कोणाला काही अडचण आहे का? मॅडम याची पीडीएफ याची पीडीएफ मी तुम्हाला सेंड करणार ग्रुपवरती इमिडिएटली आफ्टर द लेक्चर. अजून कोणाला काही अडचण आहे? Ma'am, can you tell me when to use would and shall in future tense? Means which are the word before means he I think so I shall will come, then he will come, like that. Can you give examples? Would cannot be used. Would is used as a model auxiliary. मॉडेल ऑक्झिलरी आणि फ्युचर टेन्स स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये फरक आहे. मॉडेल ऑक्झिलरी मध्ये ज्या वेळेला आपण फ्युचर ऍक्शनच्या बाबतीमध्ये सर्टन असतो दॅट यू आर डेफिनेटली गोइंग टू कम, दॅट टाइम यू से आय वुड कम, मी येऊ शकतो. ऑक्झिलरी पार्ट हा पूर्णपणे No, then when तुला काय अडचण असेल तर विचार पुन्हा. no, ma'am, you can continue. I will ask after. सो वुड आणि शुड जे आहे ते मॉडेल ऑक्झिलरीज आहे. दॅट इज टोटली डिफरंट पार्ट. ऍज फार एज सेंटेन्स स्ट्रक्चर इन अ पर्टिक्युलर टेन्स पर्टिक्युलरली इज कन्सर्न, जर का आपण काळाचा विचार करतोय तर मग आपण विल आणि शॅल यूज करतो. हा, आपण ऍबिलिटी, प्रोबॅबिलिटी, पॉसिबिलिटी, ऑब्लिगेशनचा ज्या वेळेला विचार करतो आहे बोलताना त्यावेळेला आपण मॉडेल ऑक्झिलरीज यूज करतो. पण फ्युचर ऍक्शनच्या सर्टनटी बद्दल, निश्चिततेबद्दल ज्या वेळेला आपण बोलतो आहे त्यावेळेला आपण विल आणि शॅल यूज करतो. नो डाऊट जे आहे हे तुमच्या मॉडेल ऑक्झिलरी मध्ये पण येतात आणि टू बी फॉर्म ऑफ वर्ब मध्ये पण येतात, परंतु आपल्याला सेंटेन्सच्या कॉन्टेक्च्युअल मिनिंग वरनं कळतं की विल आणि शॅल हे ऍबिलिटी म्हणून यूज करतात की फ्युचर ऍक्शन सर्टनटी बद्दल. जसं की आय विल डू इट लेटर ऑन, मी हे नंतर करेल.
but I would do it, I should do it, the things are going to change. I would do it म्हणजे मी करू शकतो. That means that there is probability. शक्यता आहे की मी करू शकतो किंवा नाही पण नाही करू शकतो. Depend upon my mood. That time you use model of. I should do it. It's an obligation. की मी हे करायला हवं. असं मी करायला हवं. पण मी असं करेलच नॉट शुअर. ऑब्लिगेशन आहे हे माझं कर्तव्य आहे की मी हे करायला हवं. पण द क्वेश्चन इज देअर. So model auxiliaries and we shall use as far as denoting the tempus, that is time, it's totally different from each other. You got it? ते मॅम कळलं मला, बट जर समजा आता म्हणजे आता आम्ही म्हणजे जे स्कूलमध्ये मॅमने सांगितलं होतं, आता जे काही वर्ड आहे ही, शी, दे, वुड, आय, जे पर्टिक्युलर वर्ड किंवा जो आपण पर्टिक्युलर नाव वापरतो, समजा राम, सीता, असं जे काही पण असेल प्रॉपर नाव, त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण शॅल वापरतो आणि काही ठिकाणी विल वापरतो. मला ते कन्फ्युजन होतं की कोणत्या ठिकाणी नेमकं कोणतं वापरायला पाहिजे फ्युचर टेन्स मध्ये. हे बघ, फ्युचर टेन्स मध्ये तुला विल आणि शॅल जर वापरायचं असेल तर जिथे आय आणि वी आहे, when you are talking about yourself, or when you are talking about a group where you are included, we, त्यावेळेला shall. Otherwise, Ram shall do this. असं sentence construction जे आहे ते grammatically जरी करेक्ट असलं तरी usage wise it is considered as incorrect sentence. म्हणजे मॅम फक्त आय आणि व्ही सोडून बाकी सगळ्यांना जे आहे त्यांना विल वापरायचं. Am I right? Yes. शॅलच्या बाबतीत तुला अजून एक सांगते, जस्ट ऍडिंग, जिथे रिच्युअल्स रिलेट किंवा एखाद्या नैतिकतेविषयी एखादी जर का सूचना देत असू आणि जेव्हा आपण समोरचा व्यक्ती जो आहे तो मोठा आहे आणि त्या व्यक्तीला समजा एखादी गोष्ट सांगतोय की यानंतर तुम्ही हे करा, त्यावेळेला शॅल यूज होतो ऑब्लिगेटरी वर्क मध्ये. बट वी इन डे टू डे कन्व्हर्सेशन्स वी आर नॉट doing or performing any obligatory works, or we are not performing any rituals. That time shall cannot be used. Because म्हणजे as ते far आपण एक as काहीतरी सजेशन देतो ना. yes, but मग शालच्या बाबतीमध्ये काय होतं, जर समजा ज्याला आपण सजेशन देतो आहे तो आपल्यापेक्षा वरिष्ठ व्यक्ती, तर मग त्यावेळेला तुम्ही असं करू शकता का, इट इज मोर पोलाइट एज कम्पेअर्ड टू. बट फ्युचर ऍक्शन इंटरॅक्शन्स मध्ये तेच म्हणते तुला की तो पूर्ण मॉडेल ऑक्झिलरीचा पार्ट आहे. फ्युचर ऍक्शन इंटरॅक्शन्स मध्ये शॅल आणि विलचा यूज करताना आय आणि वी विल कॅरी शॅल. रेस्ट ऑफ द प्रोनाउन्स और रेस्ट ऑफ द प्रॉपर नाउन अँड कॉमन नाउन विल कॅरी विल. ओके, आता तुम्हाला या गोष्टीच्या सिलेबस मधनं नेमकं मॉडेल ऑक्झिलरी काढून टाकलेलं आहे, पण तरी तुम्हाला जर का त्याच्यावरती डिटेल नोट्स हव्या असतील तर दॅट दोज नोट्स आर अवेलेबल विथ मी. आय विल शेअर विथ यू ऑन, so that you will not have this type of confusion. Okay, ma'am. Anything else? No, ma'am. आणखीन कोणाला काही अडचण असेल? तुम्ही त्या हा, one more important thing. तुम्हाला या युनिट मध्ये वोकॅबलरी अँड ग्रामर ऍप्लिकेशन मध्ये आता फक्त जे मेन टॉपिक्स आहेत, जसं आपण प्रेपोजिशन्स आणि आर्टिकल्स कव्हर केलेले आहेत, त्यानंतर टेन्स, दोनच पॉइंट रिमेनिंग आहे. एक म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, आणि नेक्स्ट आहे कंजंक्शन. ओनली दिस 5 मेजर टॉपिक्स आर देअर इन युअर ग्रामर पॉइंट्स. ओके, डिटर्मिनर्स काढून टाकलेले आहेत, मॉडेल ऑक्झिलरीज आर नॉट देअर, even degree change is not there, transformation of sentences are not there. So दोनच मेजर टॉपिक आपले राहिले, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस आणि कंजंक्शन्स. Once we will done with this, then we'll focus on the next point, that is vocabulary. पण vocabulary सुरू करण्याआधी आता vocabulary अशी गोष्ट आहे की जी पोर केली जाऊ शकत नाही. It cannot be taught. It's up to you.
की तुम्ही ग्रॅज्युअली कशा पद्धतीने स्वतःला एनरिच करण्याचा, स्वतःची वोकॅब्युलरी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करता. सो मी तुमच्या सोबत आज या लेक्चर नंतर लिस्ट ऑफ वर्ड्स जे तुम्हाला होमोफोन, ज्याला आपण वर्ड्स ऑफन कन्फ्यूज म्हणतो, होमोफोन आणि होमोनिमला आपण वर्ड्स ऑफन कन्फ्यूज म्हणतो, असे वर्ड्स की जे डे टू डे लाईफ मध्ये कन्फ्यूज करतात आपल्याला. एकच सारखा स्पेलिंग असतो पण दोन वेगवेगळ्या मिनिंगने वापरले जातात, किंवा स्पेलिंग सेम नसतात परंतु प्रोनाउन्सिएशन सेम असतात पण मात्र मीनिंग वेगळे असतात, ज्याला आपण होमोफोन म्हणजे प्रोनाउन्सिएशन सेम पण स्पेलिंग आणि मीनिंग वेगळं, अशा प्रकारच्या वर्ड्सला आपण होमोफोन म्हणतो. असे वर्ड्स आपल्याला ऑफन कन्फ्यूज करतात. सो मी ती लिस्ट, कोलोकेशन्स ची लिस्ट आणि त्याचबरोबर इडियम्स ज्या आपण ऑलरेडी रोजच्या आपल्या यात बघतोच आहोत, पण शिवाय त्या व्यतिरिक्त काही इडियम्स जी काही वर्ड डॉक्युमेंट आहे ते मी तुम्हाला आज शेअर करणार. ती तुम्ही आज सर्वांनी गो थ्रू करा आणि वाचत राहती, कारण त्याच्यातले वर्ड्स जे आहेत ते तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये विचारले जाणार. सो प्रत्येकाने त्याचा अभ्यास करायला सुरुवात करायची. रोज फक्त वाचून टाका ते वर्ड्स जे आहेत ते इझी आहेत, तुमच्या डे टू डे कन्व्हर्सेशन मधले आहेत, काही फार फेच नाही आहेत, डिफिकल्ट नाही आहेत. जस्ट गो थ्रू इट. आणि आपण आजचं असाइनमेंट सुद्धा त्याच टॉपिक वरती घेणार आहोत. आजचं असाइनमेंट एक साधारण 5 ते 10 मिनिटात मी संपवणार. लेट मी कम्प्लीट, मग विचारा. 5 ते 10 मिनिटात तुम्हाला काय करायचं आहे ते सांगून संपवणार आणि मग त्यानंतर आपण प्रेझेंटेशन घ्यायला सुरुवात करू. 3:30 नंतर तुम्हाला 5 वाजेपर्यंत वेळ आहे का आज? येस मॅम. त्यानंतर जर तुमचं काहीच नसेल तर आपण आज मॅक्झिमम प्रेझेंटेशन जे ते कम्प्लीट करू, कारण की आपल्याला असा कंटिन्युअस टाइम जो आहे तो मिळणं आवश्यक. कंटिन्यू करू शकता मॅम. ओके, सो मग आपण आज पुढे कंटिन्यू करू. सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे. आपलं प्रेझेंटेशन झालं म्हणून जर तुम्ही लेफ्ट होत असाल तर तसं मॅम कधी करायचं. घेणार? काय रे बाबा, टेस्ट प्रेझेंटेशन कधी घेईल? आता आला का तू लेक्चरला? 1:30 दीड ला ते आहे. 3:30 आज प्रॅक्टिकल आहे त्यावेळेस. काय माझी ती फाईल करप्ट होऊन गेली ती प्रेझेंटेशनची, म्हणून तो प्रॉब्लेम. बनव मग दीडपर्यंत. काही नाही, काही करप्ट होत नाही. सगळे कारणांची लिस्ट जी ती गुंडाळून ठेवायची आणि नवीन बनवायचं. हार्डली टेक्स हाफ एन आवर. एक्सक्युजेस नाही द्यायचे काम न करण्याचे, सोल्युशन शोधायचे. खूप जणांच्या फाईल करप्ट होऊन जातात, खूप जणांचे प्रेझेंटेशन त्यांचे मित्रमैत्रिणी घेऊन जातात, खूप जणांना आठवतच नाही की कुठे शेअर केलंय, काहींचा पीडी करप्ट होऊन जातो, काहींच्या लॅपटॉप मध्ये व्हायरस प्रॉब्लेम येतो. मेलला आपल्या अटॅच करून ठेवायचं. कुठलंही प्रेझेंटेशन बनवल्यानंतर इथून पुढे लक्षात ठेवायचं की मेलला स्वतःला सेंड करून ठेवायचं, म्हणजे ते परमनंट रेकॉर्डला होऊन जातं. आणि मला प्रेझेंटेशन न देण्यासाठी कुठलेच सोल्युशन नाही द्यायचे, कुठलेच नाही. असा प्रॉब्लेम झाला म्हणून ते प्रॉब्लेम्स गुंडाळायचे, कारण प्रेझेंटेशन प्रत्येकाला द्यावं लागणार आहे ज्याला ज्याला सबमिशन करायचं आहे. नो प्रेझेंटेशन, नो सबमिशन. And that's why I'm giving you sufficient time to give your presentation. लास्ट विद्यार्थी होत नाही तोपर्यंत प्रेझेंटेशन सुरू राहणार आणि सगळ्यांना जॉईन व्हावं लागणार. सो डोंट गिव्ह मी एनी एक्सक्युजेस. मी आज तुमच्या ग्रुपवरती अब्सेंट नंबर मार्क करून टाकणार. त्यानंतर मी आज तुम्हाला या दोन्ही नोट शेअर करते. एक म्हणजे टेन्सची पीडीएफ आणि दुसरी म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं वोकॅब्युलरी बिल्डिंग साठी आवश्यक असलेली जी काही पीपीटी आहे ती मी तुमची शेअर करणार. हॅलो मॅम. मॅम हॅलो मॅम. बोला. मॅम
ज्यांचं म्हणजे प्रेझेंटेशन देऊन झालेलं आहे तर मग ते मीटिंग लिव्ह करू शकता का दुपारून? नाही का बरं? मग मी माझ्यासाठी का ते प्रेझेंटेशन? काय काम असतं रे तुम्हाला असं अर्जंट? सर्वांनी ऐकायचे प्रेझेंटेशन, दुसऱ्यांचे प्रेझेंटेशन कोण ऐकणार मग मी? नो मॅम, आम्ही ऐकू. येस मॅम. येस मॅम. 1:30 वाजता शार्प जॉईन व्हायचंय. जसं मी आधीच सांगितलं की मी रॅन्डमली कधीही अटेंडन्स घेणार, त्यामुळे प्रॅक्टिकल असो की थिअरी असो सगळ्यांनी मला रेग्युलर असलेलं दिसलं पाहिजे. ओके, विल स्टॉप ओव्हर हिअर. 1:30 वाजता शार्प जॉईन व्हायचं. 1 सेकंड पण कोणासाठी थांबलं जाणार नाही इथून पुढे, ना लेक्चरला ना प्रॅक्टिकलला. उद्या आपलं रेग्युलर लेक्चर आहे 10 वाजता, त्यामुळे सकाळचं एक्स्ट्रा लेक्चर होणार नाही. कोणाला जर का एंगेज करायचं असेल तर करू द्या. यू कॅन लीव्ह द मीटिंग नाव. 1:30 ते 5 आहे का मॅम? आपण चांगलं पुढे ना मॅम जितका ते. मॅक्झिमम आपल्याला एक्सटेंड करता येईल तितकं करूयात. ठीक आहे. ओके. 1:30 ते 2:30. येस मॅम. ओके मॅम, बाय. हॅलो